आयुष्यात आपण कितीही धावपळ करत असतो, कितीही धडपड करत असतो, तरी एकाच जागेवर का अडकत असतो? मनाला वाटणारी खंत, मनात पडणारे प्रश्न, विविध वाईट काळ, पडता काळ माझ्याच मागे का? तर निश्चितच पहा, हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. दिंडीरपणे या मार्गातून आपले काही उपाय, तोडगे किंवा प्रश्नांची उत्तरे असतात. तर निश्चितच याचा अर्थ आपला व्हिडिओ अंधश्रद्धेला खतपाणी करणारा नाही आहे. स्वामी मार्गातील सेवेकरी आहोत. कुठल्याही अंधश्रद्धेला आपण खतपाणी घालणारही नाही आणि त्याला वावही देणार नाही आहे. हे व्हिडिओच्या मी सर्वात प्रथम सांगते आणि प्रत्येक व्हिडिओतही सांगत असते. बघा, सेवा करताना आपल्या हातून कुठली गोष्ट चुकते का किंवा उपाय तोडगे करूनच सेवा होतात का? तर तसं नाही आहे. तुमच्या घरात महाराजांची प्रतिमा असली पाहिजे, हा पहिला नियम. दुसरा नियम, नित्य सेवा क्रमशः 3 अध्याय 11 माळी जप हा तुम्हाला करायलाच पाहिजे. त्याच्यानंतर एक विविध प्रकारच्या सेवा असतात. लक्ष्मी प्राप्तीची सेवा, स्वामी मार्गातील सेवा, आजारी पडल्यावर सेवा, किंवा तुमचा उद्योग व्यवसाय बसलेला आहे, कर्ज तुमच्या डोक्यावर तुडुंब कर्जानं बँकेनं भरलेले आहेत, तर तुम्हाला त्यातून बाहेर पडायचं आहे. तर हे तोडगे उपाय नुसते किंवा काही प्रश्नांना सामोरे जाऊन ह्याच्या पलीकडे होणे म्हणजे सेवा आहे का? तर नाही आहे. तर ह्यासाठी सुद्धा प्रयत्न करायला पाहिजे. तुमची कष्टाची धावपळ, आध्यात्मिकचा जोडगा एकत्र येतो, तेव्हा तुम्हाला सगळ्यातून बाहेर पाडायला कोणीही अडवू शकत नाही. तुम्ही निश्चितच निघाल. फक्त मनातील पॉझिटिव्हिटी बाहेर निघाली पाहिजे. कुठेतरी स्वामींच्याकडे सेवा करण्याची तुमची इच्छाशक्ती वाढली पाहिजे. कुठेतरी महाराजांच्याकडे डोळे झाकून विश्वास ठेवला पाहिजे की मला हे महाराज बाहेर काढणार आहेत. स्वामी माऊली मला ह्या वाईट मार्गातून, वाईट प्रसंगातून, पडत्या काळातून बाहेर काढणार आहे. हे तुमचं मन तुम्हाला सांगायला पाहिजे. तेव्हा कुठेतरी तुम्हाला महाराजांची प्रबळ शक्ती पाठीशी येईल. महाराज स्वतः तुम्हाला बोट देतील. पण जर तुमचे मन खचले, तिथेच थांबलो, तर पहा, म्हणजे महाराजांची मी सेवा करण्याने काय होणार आहे? किंवा नुसतं एवढंच भागून मी बाहेर निघू शकत नाही, मी ह्यातून बाहेर पडूच शकत नाही, माझ्या मागे विविध प्रकारची संकट आहेत, किंवा महाराज नाही बाहेर काढू शकणार, माझे भोग मला भोगायलाच पाहिजेत, माझे कर्म मला फेडायलाच पाहिजेत. हे नुसतं तुम्ही जर मनाशी निगेटिव्हिटी सातत्याने बोलत राहिला, तर तुमच्यातील निगेटिव्हिटी म्हणजे तुमच्यातील काही वाईट शक्ती बाहेर जाणारच नाही आहे. आणि त्या वाईट शक्तीने प्रचंड तुडुंब भरणार आहात. तिथे महाराजही काही करणार नाहीत. कारण शेवटी पहिला प्रयत्न हा तुम्हाला करावा लागणार आहे. तो प्रयत्न म्हणजे तुमची सकारात्मकता लहरी जागृत करणे आणि मग महाराजांच्या सेवेला म्हणजे डोळे झाकून पूर्णपणे विश्वास ठेवून या सेवेला लागणे. मग आता पहिला तोडगा सांगते तुम्हाला. मार्गशीर्ष महिना येत आहे, लक्ष्मी प्राप्तीची सेवा आहे. तुम्ही कुंचन सेवा करत असाल तर अतिशय उत्कृष्ट, नसाल काही हरकत नाही आहे. गुरुवारी शुक्रवारी 2 दिवस तुम्ही काय करायचं आहे? लक्ष्मी स्तोत्राचे पठण करायचं आहे, विष्णू नामावलीचे पठण करायचे आहे. लक्ष्मी विष्णू देवतांची सेवा म्हणजेच आपली लक्ष्मी बरकतीची सेवा. ह्या 2 गोष्टी केल्याने तुमच्यावर बरकत होणार आहे का? तुम्ही काय मोठे, मी म्हणणार नाही लखपती होणार आहात, पण आहे त्या प्रयत्नाला तुम्हाला यश मिळायला, आशीर्वाद मिळणार आहे. काही गोष्टी देवांनी साध्य केलेल्या असतात. त्यासाठी आध्यात्मिकमध्ये पडणे, त्याच्यावर विश्वास ठेवणे, विश्वास ठेवून त्या गोष्टी प्रबळ करणे हे महत्त्वाचं असतं. तुम्हाला पटत असेल, कारण कष्टाला आध्यात्मिकचा जोडगाच लागतो आणि तो जोडगा म्हणजे अशा प्रकारचे सेवा करणे. विविध काळात एक विशिष्ट प्रकारच्या सेवा केल्या तर त्याची फलश्रुती अति उच्च कोटी प्रकारे दान दुपटीने नव्हे तर चक्रीय व्याजाने मिळते. तर बघा, तुम्ही ह्या गुरुवारचं आता आपलं गुरुचरित्र पारायण आहे, ते तर आपण करणारच आहोत. केंद्रात जाऊन टॉयलेट बाथरूम साफ करा. सगळ्यात मोठा तोडगा ह्यो आहे की तुम्ही केंद्रातली घाण साफ केली की तुमच्या आयुष्यातली घाण महाराज आपोआप साफ करत असतात. नुसतं गुरुचरित्र पारायण करून असं समजू नका की मी खूप सेवा केली आहे, पारायण गुरुचरित्र केलं म्हणजे काय, तर नाही, त्याला अर्थ नसतो. सेवा करणे म्हणजे मिरवणं नाही. त्या पाठीमागं केंद्रातली साफसफाई, टॉयलेट बाथरूमची साफसफाई, चपला स्टँडची साफसफाई, सारामृतची त्याबरोबर पठण, प्रहरीची सेवा, त्याचबरोबर आडल्या नडल्याला काही दानधर्माची सेवा करा. स्वेटर वगैरे दान द्यायचं काम करा. जुना फाटका तुटका नका देऊ. तुम्ही स्वतःसाठी कधीतरी खरेदी करता,
ह्यावेळेस तुम्ही स्वतः जुना वापरा आणि एखाद्या व्यक्तीला नवा द्या. त्याच्या मनाला जो आनंद मिळणार आहे ना, तो जस्ट सगळं पुण्य तुम्हाला मिळणार आहे. हा तोडगा आहे, ही सेवा आहे. आणि ह्याला कुठलंही ग्रंथपठण करायचं नाही, कुठेही वेळ काढायचा नाही. ऑन द स्पॉट तुम्ही दान होणार आहात. आणि ते दान केल्यानंतर कळकळायचे तर बिलकुल नाही, किंवा मोठीपणासाठी एखादा फोटो सेल्फी काढून स्टेटसला तर बिलकुल ठेवायचा नाही. महाराजांना माहीत असतं तुम्ही काय केले. तिथेपर्यंत पोचलं की सगळं तुम्हाला आलं. हे एवढं नियमावली पाळून करा. तुमचे दिवस कसे पालटतात ते पहा. तिथून पुढचे येणारे सुखाचे दिवस, तुम्ही जे काही स्वप्न बघितले ते पूर्ण होण्याचे दिवस संपूर्ण हे महाराज करत असतात, लक्ष्मी देवी करत असते, भगवान विष्णू देवता करत असतात. तर बघा, त्याच्यानंतर एखाद्या लक्ष्मी सवासणीला जेवू घाला. शुक्रवारचं मार्गशीर्ष महिन्यातील आपण बघा सवासणी घालतो, त्या वेगळ्या आणि एक सवासणी घालणं वेगळं. तिलासुद्धा घरी जेवायला बोलवा किंवा जोडपं जेवायला बोलवा. लक्ष्मी विष्णू नारायणाचा जोडा जेवायला बोलवा. हिरवं वस्त्र दान द्या तिला. तिची ओटीच भरून हिरवी साडी दान द्या. 6 बांगड्या न देता 5 बांगड्या 7 बांगड्या तिला दान द्या. गजरा द्या. तिची ओटी खरं नारायण म्हणा. पोटभर जेवू घाला. त्याचा डिंडोरा नका पिटू. जी करायचं आहे ते स्वामी महाराजांना अनुसून सेवा करायच्यात. माता लक्ष्मी आई तुळजाभवानी येणारच असते घरी जेवायला. त्यामुळे आपण साक्षात परमेश्वरी येतात. मार्गशीर्ष महिना म्हणजे देवांचा निवांत काळ असतो आणि माझा भक्त कोण सेवा करतोय, मला मनापासून कोण हाक मारतंय, हे आई पार्वती माता, सरस्वती माता, महालक्ष्मी माता बघत असते. जिथे ह्या त्रैता देवी 3 देवी येतात तिथे ब्रह्मा विष्णू महेश्वरांना यावंच लागतं. पत्नी जिथे जिथे जाईल तिथे पती येतो, पती जिथे जिथे जाईल तिथे पत्नी येते. अशाच प्रकारे ही सेवा आहे. म्हणून आपण ही सेवा पार पडा. हेच तोडगे आहेत, हीच सेवा आहे. परमपूज्य गुरु माऊली आपल्याला हितगुजमधून सांगत असतात, येणाऱ्या सणवाराला व्रतवैकल्पाला ज्या ज्या विधीनुसार जी सेवा करतात ते कुठंही गाजावाजा न करता, कुठेही सेल्फी काढून स्टेटसला न ठेवता, अदरवाईज एखाद्या पुढे आपलं स्टेटस कसं उच्च आहे हे न दाखवता मनापासून सेवा करा. कुणाला न दाखवता सेवा करा. गाजावाजाची न सेवा करा. महाराजांना फक्त अनुसरून सेवा करा. संकल्पयुक्त सेवा करा. आचमनयुक्त सेवा करा. ह्या सेवेला महत्त्व असतं, स्टेटसला नाही. तर ह्या अशा पद्धतीने तुम्ही जर सेवा केली आणि तुमची काही इच्छा महाराजांना सांगितली तर 1,00,000 पटीने सांगते ही तुमची इच्छा पूर्ण होणारच आहे. हे तोडगेत मोजकेच आहेत. हे न वेळ काढता करणारे केले जाणारे तोडगे करून तुम्ही मला अनुभव सांगा. अनुभव आलेला तुम्ही लपवू नका, कमेंटद्वारे सांगा. निश्चितच दुसऱ्या व्यक्तीला या सेवेचा उत्साह मिळेल, प्रोत्साहन मिळेल आणि या सेवेतून पुण्य तुम्हालाही तितकीच मिळेल. असं तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. एक छोटीशी श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा. कमेंट खाली तुमचे काही सेवाबाबतीत प्रश्न आहेत ते विचारा. शेजारी बेल आयकन बटन त्याच्यावर प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून महाराजांचे तोडगे उपाय सेवा बाबतीत येणारे नवीन व्हिडिओ सर्वात प्रथम तुम्हाला मिळून जातील. तुमच्या हातून सगळ्या सेवा घडून जातील, स्वामी महाराज करून घेतील अशी आशा बाळगते. सांगितलेली सेवा स्वामी समर्थ महाराजांच्या रुजू करूया आणि आजचा आपला व्हिडिओ इथंच थांबूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचा दिवस आनंदाचा, स्वामी सेवेचा, भरभराटीचा, प्रचितीचा जाओ ही स्वामीचरणी प्रार्थना.